विषारी जातीचा अतिविषारी जातीचा अजगर समजू नका। आपल्या भागातील जे मुख्य विषारी साप आहेत त्याच्यापैकी एक अतिविषारी घोणस, इंग्लिशमध्ये रसल वायपर, काही ठिकाणी परड, परूड, खूप वेगवेगळी नावाने ओळखला जातो। काळे अशा धबधब्यांची साखळी असते मानेपासून ते शेपटीपर्यंत, त्रिकोणी आकाराचे तोंड। आता त्याला चाहूल जाणवली आहे मी इथे असल्याची, त्यामुळे तो काय करतोय घाबरून इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत आहे। हात नाही लावणार, आपली नेहमीची पद्धत, गरज नाही वाटत की आपण हात नाही लावत। त्या सापाला आपण दूर निसर्गाच्या ठिकाणी जिथे त्याच्यापासून मानवी जीवनाला काही त्रास नाही किंवा माणसांपासून त्यालाही काही डिस्टर्ब नाही अशा ठिकाणी आपण रिलीज करू। दिवसेंदिवस मोठ्या मोठ्या सोसायट्या उभ्या होतात आणि लोकांना प्रश्न पडतो, अरे सोसायटीमध्ये साप आला कुठून? पण कोणाच्या डोक्यात हे येत नाही की ही सोसायटी एका जंगलच्या ठिकाणी उभी झालेली आहे। इथे सोसायटी ज्यावेळेस उभी झाली त्याच्या अगोदर इथे सगळं असं झाडे झुडपे होते, बडी जागा होती, जे सापाचं घर होतं, तिथे आपण सोसायटी बांधली। असो, आता आपण पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करतोय।